सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की या कथेचे आधीचे 2 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. मागील भागात आपण पाहिलं की जेव्हा देविका दक्षला म्हणते की मी तुमच्या या रूममधूनच काय पण आयुष्यातून सुद्धा जाणार नाही, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ह्याच घरात राहणार, आणि हे ऐकून दक्ष तिच्यावर चिडून दाट ओठ खाऊन तिचा गळा पकडायला लागतो. पण तिचा खाली गळा पाहून त्याला आठवतं की त्यानं कालच रात्री तिच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढून फेकून दिलं होतं, आणि त्याची नजर तशीच तिच्या भांगेत भरलेल्या कुंकवावर जाते. त्याच्या मनात असून सुद्धा तो त्याचा हात पुन्हा माघारी घेतो आणि रागात एक जोरात बुक्का भिंतीवर ठेवून मारतो, आणि त्यामुळे त्याच्या हातातून रक्त निघायला लागतं. तो कपडे चेंज न करता तसाच बेडवर जाऊन झोपी जातो, आणि बिचारी देविका पुन्हा सोफ्यावरच जाऊन बसते. तिचे डोळे वाहू लागतात. मागच्या 2 दिवसात तिच्या आयुष्यात ज्या काही घटना झाल्या त्या आठवून तिच्या डोळ्यातून असंख्य अश्रू वाहत होते. इकडे दक्षला सुद्धा झोप लागत नव्हती. तो अजूनही स्वतःच्या मनाला खोटी सहानुभूती घालत होता की मी काहीही चुकीचं केलं नाही, मी जे काही केलं ते योग्यच केलं. पण तरीही मला इतकं वाईट का वाटतंय, मला त्रास का होतोय, खूप वेळ तो विचार करत होता. आणि शेवटी त्यानं मनातले सगळे विचार झटकून त्याचे डोळे बंद केले. पण त्याला झोप काही लागेना, आणि त्यानं सोफ्यावर बसलेल्या देविकावर एक नजर टाकली तर देविका थंडीनं कुडकुडत होती. ती बसल्या बसल्याच तशीच झोपी गेली होती, आणि झोपेत सुद्धा थंडीमुळे तिचं शरीर थरथर करत होतं. दक्षनं आता खूप रागात तिच्यावरून नजर हटवली आणि पुन्हा त्याचे डोळे बंद केले. मला काय करायचं, तिला थंडी वाजू नाहीतर काही पण हो, मला काही देणं घेणं नाही, असं म्हणत तो तसाच बेडवर काही वेळ पडून राहिला. पण त्याला देविका जसं थंडीत कुडकुडणं त्याला पाहवत नाही, आणि शेवटी तो उठतो आणि एक ब्लँकेट घेऊन तिच्याजवळ फेकतो. जास्त थंडी वाजली तर उठून स्वतःच मांघरून घेईल असं म्हणून तो तिथून पुन्हा बेडवर जायला निघतो. पण त्याचे पाय काही केल्या तिथून हलत नाहीत. तो पुन्हा मागे वळून एक नजर झोपलेल्या देविकावर टाकतो आणि परत तिच्याजवळ जातो आणि खाली फेकलेलं ते ब्लँकेट उचलून स्वतःच तिच्या अंगावर टाकतो, आणि तिच्याकडे पाहून स्वतःलाच म्हणतो, असं अजिबात विचार करायचा नाही की मला तुझी काळजी आहे, अजिबात नाही. माझ्या मनात फक्त तुझ्याविषयी तिरस्कार आहे, फक्त तिरस्कार, समजलं? सध्या तू माझ्या घरात आहे आणि म्हणून मी माझं कर्तव्य म्हणून हे सगळं करतोय, बाकी काहीच नाही. आणि हे सगळं दक्ष झोपलेल्या देविका समोर जाऊन बोलत होता, जसं की तो हे सगळं देविकाला नाही स्वतःला बोलत आहे, स्वतःला समजवत होता. आणि थोड्या वेळानं तो पुन्हा त्याच्या बेडवर जाऊन झोपतो. खूप प्रयत्न केल्यानंतर काही वेळानं त्याला झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी देविकाला जाग येते आणि ती उठून बघते तर दक्ष बेडवर नसतो. आता तिची नजर घड्याळाकडे जाते. सकाळचे 8 वाजले होते. हे देवा, 8 वाजले, मी एवढ्या वेळ झोपले होते. पण मला एवढ्या वेळ झोप कशी लागली, आजी काय विचार करतील माझ्याविषयी, आता पटकन आवरायला हवं, असं म्हणून देविका पटकन तिचं आवरायला लागते. काही वेळातच देविका तिचं आवरून बाहेर आली. आज तिनं पिस्ता कलरची साडी घातली होती. केस नेहमीप्रमाणे मोकळे सोडले होते. कानात मोठे झुमके, कपाळावर छोटीशी नाजूक टिकली, भांगेत कुंकू आणि ओठावर लाल रंगाची लिपस्टिक तिनं लावली होती. खूप सुंदर दिसत होती देविका. ती जिना उतरून आजीजवळ जात असते की तिची नजर जिन्याला खेटून असलेल्या एका खोलीतून तिला दक्षच्या बोलण्याचा आवाज तिच्या कानी पडतो. त्या रूमचा दरवाजा अर्धा उघडाच होता. ती तशीच हळूच त्या रूममध्ये डोकावते तर बेडवर एक मुलगी झोपली होती की जी शुद्धीवर नव्हती. बेडच्या शेजारीच एक नर्स उभी होती, आणि दक्ष त्या मुलीचा हात हातात घेऊन रडत म्हणत होता, उठ ना पियू, किती दिवस अशीच बेडवर पडून राहणार आहेस? अगं माझ्याशी भांड, मला मार, हवा तो हट्ट कर, तुला काय तोडायचं ते तू घरातलं तोडफोड करू शकतेस, किती धिंगाणा घालायचा तेवढा घाल, मी एका शब्दानं तुला काहीच बोलणार नाही, पण असं शांत पडून नको ग राहू बाळा. पियू प्लीज उठ ना बाळा, काहीतरी बोल ना माझ्याशी. आता हे सगळं पाहून तर कोणी म्हणू शकत नव्हतं की हा तोच बिझनेस टायकून दक्ष देशमुख आहे, ज्याच्यासमोर कितीही मोठा बिझनेसमॅन असला तरी बोलताना त्याला घाम फुटतो. पण तो सध्या इतका लाचार होता की दरवाजाबाहेर उभी असणारी देविका त्याला एकटक बघत राहिली आणि मनातच म्हणाली, हा माणूस ना कधी कधी मला क्रूर, हार्टलेस, इमोशनलेस राक्षस भासतो, तर कधी कधी एकदम इमोशनल फूल वाटतो. नेमकी हा आहे तरी कसा? आता याच विचारात देविका तिथून निघून आजीजवळ आली आणि तिनं त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आता आजी तिच्यावर खूप खुश झाली आणि खुश होऊन ती म्हणाली, देव करो आणि तुझी आणि दक्षची अशीच जोडी कायम राहो.
आणि आता हे ऐकून देविकानं तिची नजर खाली झुकवली आणि आजी म्हणाली, देविका बाळा इकडे ये, माझ्या शेजारी बस. आता देविका त्यांच्या शेजारी जाऊन बसणार की तेवढ्या दारावरची बेल वाजली आणि देविका म्हणाली, आजी मी बघते कोण आला आहे ते. आणि आजी तिला मध्येच थांबवत म्हणाली, बाळा राहू दे, सुनंदा आहे ना, सुनंदा जा दरवाजा खोल, बघ कोण आहे ते. आता सुनंदानं दरवाजा उघडला तर समोर एक 23-24 वर्षाची मुलगी उभी होती. तिनं ब्लॅक कलरचा गुडघ्यांपर्यंत असणारा शॉर्ट वन पीस घातला होता, हाय हिल्स आणि हातात एक ब्लॅक कलरचं ब्रासलेट आणि तिचे केस खांद्यांवरून खाली मोकळे सोडले होते. ओठांवर डार्क लिपस्टिक आणि कानात छोटे छोटे कानातले होते. दिसायला ती ठीकठाकच होती. सुनंदा चेहऱ्यावर खोटं खोटं स्मित करत म्हणाली, टीना मॅडम तुम्ही या ना, आत या. आणि टीना तिला चिडून म्हणाली, शटअप, आता तू मला शिकवशील का मी काय करायचं ते. असं म्हणत ती तावातावात घरात आली. आणि तिला असं चिडलेलं बघून सुनंदा म्हणाली, किती विचित्र मुलगी आहे ही. दक्ष दादाला नेमकी काय आवडलं हिच्यात, काय दिसलं देवालाच माहीत. टीना आता हॉलमध्ये आली आणि राजलक्ष्मीला म्हणाली, ओ हाय आजी. आणि तिथं बघून आजीचा सगळा मूड खराब झाला, त्यांचा चेहराच पडला. आणि आजी म्हणाल्या, टीना तू इतक्या सकाळी सकाळी इकडं कशी काय, काही काम होतं का. आणि ती म्हणाली, आजी ते काय आहे ना, दक्ष बेबी माझा ना. ती बोलत होती की समोरून दक्ष जिना उतरून खाली येताना तिला दिसला आणि त्यानंही तिला पाहिलं. तसं तो म्हणाला, टीना तू इथं. हा दक्ष बेबी, तू माझा 2 दिवसापासून फोन का पिक करत नव्हतास. तुला माहिती आहे का मला किती टेन्शन आलं होतं, मला तुझी खूप काळजी वाटत होती. आणि आता तिचं हे सगळं बोलणं ऐकून आजीला तिथं थांबण्याची इच्छाच होईना, म्हणून त्या बाहेर गार्डनमध्ये निघून गेल्या. त्यांना अजिबात टीना आवडत नव्हती आणि दक्ष सोबत तर नाहीच नाही. ती आली की त्यांचं डोकं उठायचं आणि म्हणून त्या प्रत्येक वेळेस तिथून काढता पाय घ्यायच्या. आता दक्षने एक नजर देविकावर टाकली तर ती त्यालाच हैराण होऊन एकटक बघत होती, जसं की नजरेनं विचारत होती की ती मुलगी तुला बेबी का म्हणते. आता दक्षच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल येतं आणि तो म्हणतो, ते बेबी मी ना एक खूप महत्त्वाच्या कामात बिझी होतो म्हणून तुझा कॉल घेतला नाही, नाहीतर असं कधी होतं का की तू मला कॉल केला आणि मी तो पिक केला नाही. असं म्हणत तो टीनाच्या जवळ जातो आणि तिच्या हाताला पकडून तिला ओढून मिठीत घेतो. आता हे सगळं तो मुद्दामून देविका समोरच करत होता, फक्त देविकाला दाखवण्यासाठी. आणि त्याला तसं तिला जवळ घेताना पाहून देविकानं तिचा चेहरा दुसऱ्या दिशेला फिरवला. ओह बेबी यू आर सो रोमॅन्टिक. दक्ष बेबी कधी कधी तू खूपच रोमॅन्टिक होतो बाबा, टीना म्हणाली. कारण तू आहेसच तेवढी सुंदर, तुला पाहिलं की रोमॅन्स करावा वाटतो. दक्ष त्याची आणखीनच मिठी घट्ट करत म्हणाला, ओह रिअली बेबी. आणि दक्ष म्हणतो, येस बेबी. पण हे सगळं तो बोलत तर टीनाला होता, पण त्याची नजर मात्र देविकावर टिकून होती. देविका अजून पण तिथेच त्या दोघांकडे पाठ करून उभी होती आणि राहून राहून तिरक्या नजरेनं दोघांनाच बघत होती. आणि टीना म्हणाली, पण बेबी तू एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात बिझी झालता रे की माझा साधा कॉल पण घेत नव्हतास. टीनानं त्याला विचारलं. आणि हे ऐकून दक्ष काही सेकंदासाठी थबकतो आणि नंतर तिच्यापासून थोडं बाजूला होतो. आता त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा ते सारे क्षण यायला लागतात, जेव्हा तो देविकाला मिठीन उचलून तिच्यासोबत फेरे घेत होता, जबरदस्ती तिच्या भांगेत कुंकू भरत होता, मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधत होता आणि काही इंटिमेटचे सीन त्याच्या डोळ्यासमोर येतात. आता तो एक नजर टीनाकडे बघतो आणि लगेच देविकाकडे, तर देविका त्याच्याकडेच बघत होती. आणि आता दक्ष विषय बदलत म्हणाला, बेबी ते जाऊ दे ना, तू बस ना. असं म्हणत ते दोघे आता सोफ्यावर शेजारी शेजारी चिटकून बसतात. आणि दक्ष देविकाकडे बघून म्हणतो, तू इथे अशी भूतवानी का उभी आहेस, जा टीनासाठी चहा घेऊन ये. आणि टीना म्हणाली, बेबी मला आता तुला हेच विचारायचं होतं की ही मुलगी आहे तरी कोण. आधी तर मी हिला या घरात कधीच पाहिलं नाही, दिसण्यावरून तर वाटतंय की कोणी नवीन नवरी आहे. आणि आता दक्षनं वरपासून खालपर्यंत पुन्हा एक नजर देविकावर टाकली. हातभर गच्च भरलेला चुडा, भांगेत कुंकू, गुलाबी ओठ, तिला असं बघून तर कोणी पण तिच्याकडे अट्रॅक्ट होईल. आणि आता दक्ष तिच्यावर नजर हटवत म्हणाला, पाहुणी आहे काही दिवसांची, आजीच्या माहेरच्या नात्यातली, आज आहे कदाचित उद्या नसेल. असं म्हणून दक्ष टीनासोबत गप्पा मारत बसला. आणि देविका अजूनही तिथे तशीच उभा राहून त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत होती. आणि दक्षची पुन्हा नजर तिच्यावर गेली आणि तो म्हणाला, अरे तू अजून इथेच उभा आहेस, जा आणि माझ्या टीना बेबीसाठी चहा बनवून आण. आणि टीना त्याला मध्येच थांबत म्हणाली,
पण बेबी मी चहा पित नाही, मी तर कॉफी पिते ना. मला काय आवडतं हे तुझ्या अजून पण लक्षात नाही राहत का? टीना तिचा लटका राग दाखवत म्हणाली आणि दक्ष म्हणाला, ओह सॉरी बेबी. आणि तो देविकावर आता ओढून म्हणाला, तू ऐकलं ना, आता काय तुला पुन्हा नव्यानं सांगावं लागेल का? तसं देविकानं तिची नजर खाली झुकवली आणि तिनं एक दीर्घ श्वास घेऊन ती किचनमध्ये गेली. काही वेळातच ती कॉफीचा मग घेऊन आली आणि तिनं टीनाच्या दिशेने तो मग केला. आता टीना तो मग घेत होती, पण तिनं तो नीट उचलून घेतला नाही आणि त्यामुळं तिच्याच ड्रेसवर त्यातली थोडी गरम कॉफी सांडली. आणि मूर्ख टीना स्वतःची चूक असून पण देविकावर चिडली. व्हॉट नॉनसेन्स, ही अशी पद्धत असते का कोणाला कॉफी देण्याची? बेबी, तू कोणत्या मूर्ख मुलीला तुझ्या घरात ठेवलं आहेस? ही तर मला जाळून मारायला बघतीये. आता या गरम कॉफीनं माझा हात भाजला असताना, ती देविकाला ओढून म्हणाली. आणि आता दक्षला सुद्धा देविकाचा खूप राग आला आणि तो म्हणाला, देविका तू हे सगळं मुद्दामून केलं ना, आत्ताच्या आत्ता टीनाला सॉरी म्हण. दक्ष म्हणाला आणि देविका म्हणाली, काय मी सॉरी बोलू? मी काय केलं? मी तर नीटच कॉफीचा मग तिला दिला होता, तिनं तो व्यवस्थित पकडला नाही, यात माझी काय चूक आहे? आणि दक्ष तिला म्हणाला, मला तुझी सगळी नाटकं कळतात हा, तू का हे सगळं करत आहेस ते, चुपचाप टीनाला सॉरी बोल. दक्ष रागात देविकाला बघत म्हणाला. आता बिचारी देविका हैराण होऊन दक्षला बघत होती आणि ती म्हणाली, पण जर मी चूक केलीच नाही तर मी का सॉरी बोलू? आणि दक्ष म्हणाला, मी म्हणतोय म्हणून माफी माग तिची. आणि देविका म्हणाली, नाही मी चूक केली नाही तर मी माफी सुद्धा मागणार नाही. असं म्हणून देविका रागात तिथून जायला लागली. तसं दक्षने तिचा हात पकडला. देविका तू ऐकलं नाही का मी काय म्हणालो ते? आणि आता देविकानं रागातच त्याचा जोरात हात झटकला आणि फार चिडून म्हणाली, सॉरी माय फूट. असं म्हणून ती त्यांच्या रूममध्ये निघून गेली. आणि इकडं टीना दक्षला बघून म्हणाली, बेबी मी आज नंतर पुन्हा कधीच या घरात येणार नाही, इथं माझी कोणीच रिस्पेक्ट करत नाही. आणि दक्ष तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, चिल बेबी, ती तुझी माफी जरूर मागेल, जस्ट वेट अँड वॉच. असं म्हणून दक्ष सुद्धा देविकाच्या मागोमाग रूममध्ये गेला. इकडे देविका रागाने फणफणत होती आणि रागातच इकडून तिकडे चक्रा मारत होती. आता त्या रूमचं दार उघडलं. दक्ष आत आला आणि देविका समोर जाऊन तो उभा राहिला. देविका मी तुला खाली बोललो होतो सॉरी म्हणायला, तुला कळलं की नाही? आत्ताच्या आत्ता खाली जा आणि टीनाला सॉरी बोल. दक्ष पुन्हा तिचा हात पकडून म्हणाला. आणि देविकानं पुन्हा त्याचा जोरात हात रागात झटकला आणि ती म्हणाली, सॉरी बोले मेरी जुत्ती, मी तुम्हालाच सांगितलंय मी सॉरी बोलणार नाही. अच्छा तर तू सॉरी बोलणार नाही, इतका ॲटिट्यूड? म्हणत दक्षनं देविकाचा हात पाठीमागे फिरून तिला जवळ ओढून घेतलं. आता दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते, इतके जवळ की एकमेकांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून बघत होते आणि दक्षची तशीच नजर देविकाच्या गुलाबी नाजूक ओठांवर गेली आणि आता त्याचा गळा कोरडा पडायला लागला. आता तो हे पण विसरला की त्याच्यासमोर उभी असणाऱ्या मुलीसोबत तो नफरत करतो, तिरस्कार करतो. त्याला तिला किस करण्याची जबरदस्त इच्छा झाली आणि तो तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागला आणि तसाच तिच्या ओठांकडे झुकायला लागला. आता दक्षची नजर आपल्या ओठांवर आहे हे देविकाच्या लक्षात आलं आणि तिचे ते ओठ थरथर कापायला लागले. तिचे ते कापते ओठ पाहून तर दक्षला अजूनच सिड्यूस करायला लागले. दक्ष तिच्या ओठांवर ओठ ठेवणार की देविका पटकन म्हणाली, मी तयार आहे सॉरी म्हणायला. देविका त्याच्या मिठीतून आता सुटण्याचा प्रयत्न करत होती आणि स्वतःवरचं कंट्रोल सुटत चाललेला दक्ष ते ऐकून अचानक भानावर आला आणि त्यानं तिला सोडलं आणि तो म्हणाला, मग खाली चल आता. आता देविका पुन्हा हॉलमध्ये आली आणि तिला बघून टीना डेव्हिल स्माईल करत हाताची घडी घालून तिच्यासमोर उभी झाली. तर फायनली मॅडम आल्या मला सॉरी म्हणायला, नाहीतर किती ॲटिट्यूडमध्ये इथून गेली होती. मला तरी वाटलंच होतं तू येशील. आता चल फटाफट सॉरी बोल आणि निघ इथून. खूप रुबाबात टीना तिला म्हणाली. आता देविकानं एक नजर दक्षकडे पाहिलं, तो तिलाच बघत होता. आता देविकानं पाहिलं टिपवायवर तो कॉफीचा मग ठेवलेला होता. तिनं तो मग उचलला आणि डायरेक्ट टीनाच्या अंगावर अख्खाच्या अख्खा खाली केला. तसा दक्ष टीनाच्या जवळ पटकन गेला. टीना आर यू ओके? देविका व्हॉट्स रॉंग विथ यू? दक्ष जोरात म्हणाला आणि देविका म्हणाली, जर चूक केली नव्हती तर सॉरी कशी बोलणार? आता सॉरी बोलण्यासाठी चूक करावी लागली. सॉरी सॉरी केली म्हणत फुल ॲटिट्यूड देत
देविका रूममध्ये निघून गेली आणि दक्ष फक्त तिला तसाच जाताना बघत राहिला आणि ती मूर्ख टीना पाय आपटत तंतनात तिथून चिडून निघून गेली. आणि दक्ष मनातच विचार करत राहिला, क्या चीज है यार ये लड़की. आता यापुढील स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.